त्यावेळेला शासन एवढ्या फास्ट होतं, आपला कॉरिडॉरचा विषय आहे त्याला आम्ही बांधील केला. तुम्ही जोपर्यंत तिथं होय म्हणत नाही तिथं कोणी येऊ शकत नाही, ह्याची खात्री मी 100% आपल्याला देतो. परंतु आज जवळजवळ 27 कोटी रुपये आपल्याला आपल्या शहरासाठी मिळत होते आणि त्या एवढ्या त्या कॉरिडॉरचा फक्त प्रश्न 300-400 कोटीचा होता मंदिर ह्याच्यातला परिसरातला. परंतु उपनगरामध्ये आता जी मी म्हणतोय हा ह्याचा प्लॅन त्याच्यामुळे उशीर झाला, नाहीतर मागच ते जावं या ह्याच्यात होता. एसटीबी प्लॅन्ट असेल, पिण्याच्या पाण्याच्या लाईन असतील, आतले इंटरनल रस्ते असतील, काय कॉन्क्रीटीकरण. मग मी त्यावेळेला शासनामध्ये प्रस्ताव मांडला की बाबा ठीक आहे, हा विषय आमचा थोडासा मागे ठेवूया, तिकडची कामं चालू करूया. परंतु त्यावेळेला खूपच अग्रेसिव्ह, म्हणजे तुम्हाला सांगायचं तर लगेच सुनील भाऊनी केलं, सरांनी केलं, सरांनी माहित नव्हता एकमेकांचं आपलं कोऑर्डिनेशन बी असतं पाहिजे. त्यावेळेला झालं असतं तर उपनगरातली कामं आतापर्यंत चालू झाली असती आणि आपला हा विषय ते आपण ज्या वेळेला सगळ्यांनी मिळून ठरवलं तशा पद्धतीनं तो विषय आपल्याला घेता आला असता. परंतु अशा कोऑर्डिनेशन नसल्यामुळे सुद्धा आपल्याला काही गोष्टीचं एक कोऑर्डिनेशन पाहिजे.